नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC गट क आणि तलाठी भरती परीक्षेमध्ये जे काही संभाव्य प्रश्न विचारू शकतात, तर त्याकरता आपण ग्रुप सी या परीक्षेमध्ये आयोगाने आयोगाने मागील वर्षात जे काही प्रश्न विचारले आहेत, असे जे PYQ आहेत, तर त्याचे विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा एक प्रश्न पाहणार आहोत. तर भूगोलावरील हा प्रश्न तुम्हाला एक सांगून जातो की पाठांतर करून भागणार नाहीये, तर तुमचं मॅप रीडिंग किंवा तुमचं आकलन क्षमता कशी आहे त्याच्यावर उत्तर काढणं गरजेचं राहणार आहे. प्रश्न बघा काय आहे. 2024चा ग्रुप सीच्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, खालील विधाने विचारत घ्या. यामध्ये 4 विधानं दिलेली आहेत आणि कोणतं विधान त्याच्यापैकी बरोबर आहे किंवा चुकीचं आहे असा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे, हा पहिलं विधान आहे. दुसरं विधान आहे महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. तिसरं विधान आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. आणि चौथं विधान आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे क्षेत्रफळ. म्हणजे या 4 विधानांमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा महत्वाचा पार्ट याच्यामध्ये आपल्याला आलेला दिसतो. अक्षवृत्तीय विस्तार हा टॉपिक आलाय, रेखावृत्तीय विस्तार हा टॉपिक आलाय. त्यानंतर भारतातून जाणारं कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जातं हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे भारताचा भूगोलाचा विषय देखील या ठिकाणी समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी त्यानंतर क्षेत्रफळ ह्या पण गोष्टी या आपल्या प्रश्नामध्ये समाविष्ट आहेत. तर एक एक पर्याय आणि त्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करूया. चला, पहिलं विधान काय होतं, तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. रेखावृत्तीय विस्तार हा जास्त आहे, मोठा, असं आता इथं म्हटलं आहे. हे विधान समजून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही आकड्यांची तुलना करावी लागेल. पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे की अक्षवृत्तीय विस्तार किती आहे. तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार जर पाहिला, अक्षवृत्तीय म्हणजे आडवे जे वृत्त आहेत ते, ठीक आहे. तर यामध्ये उभी महाराष्ट्राची उंची किती आहे, म्हणजे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे ते माहिती पाहिजे. महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला 15 डिग्री 44 मिनिट उत्तर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारं हे जे अक्षवृत्त आहे, आणि उत्तर टोकातून जाणारं म्हणजे नंदुरबार जिल्ह्याला स्पर्श करणारं अक्षवृत्त आहे 22 डिग्री 6 मिनिट. जर आपण यांची वजाबाकी केली म्हणजे 22 डिग्री 6 मिनिट वजा 15 डिग्री 44 मिनिट, तर या अक्षवृत्तीय विस्ताराचा फरक यांच्या वजाबाकी केल्यानंतर आपल्याला फरक मिळाला 6 डिग्री 22 मिनिट. 6 डिग्री 22 मिनिट. आता पाहूयात रेखावृत्तीय विस्तार. रेखावृत्तीय विस्तारामध्ये पश्चिमेला जे अक्षवृत्त सर्वात पश्चिमेला महाराष्ट्राला स्पर्श करणारं अक्षवृत्त आहे 72 डिग्री 36 मिनिट पूर्व, जे जातं पालघर किंवा मुंबई किनारपट्टीला लागून. आणि पूर्वेला जे रेखावृत्त महाराष्ट्राला स्पर्श करत जे गडचिरोली जिल्ह्यामधून जातं ते आहे 80 डिग्री 54 मिनिट पूर्व. जर या दोन रेखावृत्तांची वजाबाकी केली आपण 80 डिग्री 54 मिनिट आणि 72 डिग्री 36 मिनिट यांची जर आपण या ठिकाणी वजाबाकी केली तर त्याचा फरक येतो 8 डिग्री 18 मिनिट, ठीक आहे, इतका येतो. तर मित्रांनो, तुमच्या आता लगेच लक्षात येईल की अक्षवृत्तीय विस्तार 6 डिग्री 22 मिनिट आणि रेखावृत्तीय विस्तार 8 डिग्री 18 मिनिट, याच्यामध्ये मोठं कोण आहे तर रेखावृत्तीय विस्तार, ठीक आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. त्यामुळे जे आपलं पहिलं विधान आहे ते अचूक आहे, म्हणजे बरोबर आहे, ठीक आहे. आता दुसऱ्या विधानाकडे जाऊयात. दुसरं विधान काय आहे, दुसरं विधान आहे महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. मित्रांनो, कर्कवृत्त हे भारतातून जाते हे तर आपल्याला माहिती पाहिजे. भारतातील किती राज्यातून जाते हे पण आपल्याला माहिती पाहिजे. कर्कवृत्त म्हणजे काय ते पण आपल्याला माहिती पाहिजे. जर आता आपण एक एक मुद्दा यातून उलगडून बघू. कर्कवृत्त म्हणजे 23.5 डिग्री उत्तर
म्हणजे उत्तर म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जो गोलार्ध आहे त्यामध्ये 23.5 डिग्री उत्तर हे जे अक्षवृत्त आहे तर त्याला कर्कवृत्त असं म्हटलं जातं. मागाशीच आपण पाहिले की महाराष्ट्राची उत्तरेकडील अंतिम सीमा म्हणजे नंदुरबार जिल्ह्याला स्पर्श करणारं जे अक्षवृत्त आहे ते आहे 22 डिग्री 6 मिनिट. ठीक आहे. आणि कर्कवृत्त म्हणजे कोणतं वृत्त? 23.5 म्हणजे ते त्याच्या वरती आहे, महाराष्ट्रातून जात नाही, तर ते मध्य प्रदेश आणि गुजरात मधून जातं, परंतु महाराष्ट्रातून जात नाही. ओके. म्हणजे कर्कवृत्त जे आहे याविषयी आणखी जर आपण माहिती पाहिली तर कर्कवृत्त भारतातील 8 राज्यांतून जातं. ठीक आहे. या 8 राज्यांतून कर्कवृत्त जातं, भारताच्या या 8 राज्यातून कर्कवृत्त जातं. याचा अर्थ महाराष्ट्रातून कर्कवृत्त जात नाही हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे जे बी विधान आहे, दुसरं जे विधान आहे महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते, हे चुकीचं विधान आहे. बरोबर. आता तिसऱ्या विधानाकडे आपण जाऊयात. आपल्याला दिलेलं तिसरं विधान काय आहे तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. हे विधान बरोबर आहे का? तर हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम जी लांबी आहे ती 800 किलोमीटरच आहे. आणि उत्तर दक्षिण हा विस्तार किती आहे तर हा 700 किलोमीटर आहे. समुद्र किनाऱ्याची लांबी साधारण 720 किलोमीटर जी आहे, पश्चिमेला आपल्या अरबी समुद्र आहे महाराष्ट्राच्या. ठीक आहे. तर महाराष्ट्राला तब्बल 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. हे विधान देखील या अनुषंगाने लक्षात ठेवा. आणि आता याच्यामध्ये फॅक्च्युअल डाटा आहे हा आपल्याला लक्षात ठेवावाच लागेल. म्हणजे पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी जी आहे महाराष्ट्राची जी पश्चिम किनाऱ्यावर 700 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर चौथं विधान काय आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर मित्रांनो हा देखील फॅक्च्युअल डाटा आहे आणि हा लक्षातच ठेवला पाहिजे, हा पाठ केला पाहिजे मित्रांनो या ठिकाणी. तर हे हा जो आकडा आहे 3,07,713 चौरस किलोमीटर हे पण विधान बरोबर येईल. ठीक आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तेवढेच आहे. आता पुढील मुद्दा आपण बघूयात की हे क्षेत्रफळ भारताच्या क्षेत्रफळाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे, हा पण मुद्दा या ठिकाणी आपल्याला समजला पाहिजे. तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ जे आहे तर ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% एवढे आहे. किती? 9.36%. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. पहिला लागतो राजस्थानचा, दुसरा लागतो मध्य प्रदेशचा. बघा मित्रांनो, आता शेवटी आपण काय बघूयात तर जो आपण पहिल्यांदा प्रश्न पाहिला होता, सर्व विधाने तपासली आपण या प्रश्नामधील. विधान ए बरोबर आहे, विधान बी चुकीचं आहे आणि विधान सी बरोबर आणि विधान डी सुद्धा बरोबर आहे. यामुळे योग्य पर्याय कोणता आहे आपला उत्तराचा तर पर्याय क्रमांक 4 ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ए, सी आणि डी ही विधानं बरोबर आहे. बरोबर मित्रांनो. ए विधान महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे, बरोबर विधान आहे. कर्कवृत्त जातं का महाराष्ट्रातून तर जात नाही. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे, ते पण विधान बरोबर आहे. आणि क्षेत्रफळाचा आकडा लक्षात ठेवायचा 3,07,713 किलोमीटर आहे, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे ए, सी आणि डी हे विधान बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. एमपीएससी आणि तलाठी भरतीसाठी आयोग आता थेट आकडेवारी न विचारता अशा प्रकारे विधानांच्या स्वरूपात प्रश्न विचारतो बरं का मित्रांनो. त्यामुळे फक्त आकडेपाठ न करता आकडेपाठ करायचेच, पण फक्त आकडेपाठ न करता नकाशाचा म्हणजे मॅप रिडिंगचा पण सराव आपण केला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ आणि यातलं अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला एमपीएससी गट क आणि तलाठी भरतीसाठी अशाच प्रकारचे विषयानुरूप PYQ विश्लेषण हवे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.